ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या दिव्य लीलांनी युक्त असणाऱ्या गणेश पुराणाच्या क्रीडाखंडाचा विचार आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये भगवान गणेशांचं कृतयुगामध्ये झालेल्या विनायक अवताराची कथा आपण पाहतोय. या कथा सांगत असताना काल मी आपल्याला एक मुद्दा सांगितला की या सगळ्या कथांमध्ये अनेक बाललीला वर्णन केलेले आहे. म्हणजे जसं विनायक कथेत आहे तशा पुढे येणाऱ्या मयुरेश्वर कथेत सुद्धा आपल्याला अनेक बाललीला, शेकडो कथा आपल्या समोर आहेत. काय या बाललीला वर्णन केले असतील? अक्षरशः एखाद्या लहान लेकरांच्या कथांमध्ये, गोष्टींमध्ये असाव्यात तशा प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर सांगितल्या. नुसत्या वाचत गेलं तर आपल्याला वाटेल काय हे लहान लेकरांच्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत, का सांगितल्या ते समजून घेऊ. पुराणांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आपण समजून घेतोय, त्या पुराण वाङ्मयाचं महात्म्य समजून घेतोय. ते समजून घेत असताना ज्या वेगवेगळे मुद्दे आहेत त्यातला एक मुद्दा आपल्यासमोर मुद्दाम सांगतो. रचना कशी होती लक्षात घ्या. ज्या काळात ही पुराणे निर्माण झाले, ज्या काळात त्यांचा खूप जास्ती वापर समाजात होता, त्या काळामध्ये मनोरंजनाचं, ज्ञानरंजनाचं हेच माध्यम होतं. कीर्तन, पुराण, प्रवचन याच्यातूनच समाज निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया घडत होती. गावोगाव त्याचा वापर होत होता. त्यावेळीच्या गोष्टी लक्षात घ्या. कशी रचना होती. एकतर महत्त्वाची गोष्ट, पावसाळ्याचे दिवस जेव्हा असायचे, ज्याला आपण चातुर्मास असं म्हणतो, त्या काळामध्ये बाहेर जाता येत नसायचं. प्रवासाचे साधनं नव्हते. रस्त्यात नद्यांना पूर आलेले असायचे. गावातही सगळीकडे चिखल झालेला असायचा. प्रवास सोपा नव्हता. दुसरी गोष्ट, शेतीचे महत्त्वाचे कामं सुरुवातीला झालेले असायचे. नंतर पीक वाढेपर्यंत मधल्या काळात बऱ्यापैकी मोकळा वेळ असायचा. या वेळेचा उपयोग काय करायचा? गावातले लोक दुपारी एकत्र जमत होते, संध्याकाळी एकत्र जमत होते. कीर्तन, पुराण, प्रवचन चालत होते. पुढची महत्त्वाची गोष्ट, जेव्हा इथे हे लोक येत होते, गावातले ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध यायचे. नुसते स्वतः नाही यायचे, त्यांच्यासोबत घरातले त्यांचे नातवंड असायचे. कारण एकत्र कुटुंब पद्धती होती. नातू आजोबाच्या सोबत, नात आजीच्या सोबत, ही स्वाभाविक रचना होती. मग जेव्हा कीर्तनाला आजी आजोबा येऊन बसायचे ना, हे नातवंडही सोबत असायचे. आता जबाबदारी असायची त्या कीर्तनकारावर, त्या प्रवचनकारांवर, की त्या आलेल्या नातवंडांनाही बरं वाटतील अशा काही कथा त्यांनी सांगितल्याच पाहिजे. नाहीतर पंचायत अशी व्हायची, ना नातू स्वतः बसायचे ना आजोबाला बसू द्यायचे. त्याच्यामुळे काही कथा तशाच याव्या लागतात. मग आपल्याला मध्ये मध्ये पाहायला मिळतात तशा कथा. म्हणजे जेव्हा सातत्याने हे पुराण चालत असेल तेव्हा रोज एक दोन कथा का होईना त्या लेकरांकरता कामी पडतील अशा पद्धतीच्या सगळ्या कथा आपल्याला असतात. मग त्यातल्या ज्या चमत्कृतीचे भाग आहेत, त्यातलं जे आश्चर्यकारक वाटणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या अतिशयोक्तीचे वर्णन जे आहे ते सगळे त्या नातवांसाठी आहे. आपण आता लक्षात घ्यायचं, त्याच्यासाठी त्या कथा सांगितल्या. दुसरी गोष्ट होती, घरामध्ये जेव्हा रात्री नातू झोपायचा विषय असायचा तेव्हा आजी गोष्ट सांग, आजोबा गोष्ट सांग, हा ठरलेला हट्ट असायचा. आजी आजोबा गोष्ट सांगून नातवाला झोपवायची. रोज नवीन गोष्ट लागायची. आणायची कुठून? शेवटी आजोबांनी. सकाळी ते पारायण करायचे, त्याच्यात या कथा वाचायचे, संध्याकाळी याच कथा नातवाला सांगायचे आणि नातवाला झोपवायचे. दोन्ही प्रकार होता. एक तर सांगाय करता त्यांना माध्यम पुराणांनी दिलेलं होतं. दुसरी गोष्ट, या निमित्ताने त्या नातवांना झोपवताना ज्या कथा सांगितल्या जात होत्या ना, त्या कथांमधून त्या मुलांवर गणेश भक्तीचा संस्कार होत होता. त्या मुलांना त्या प्रकारच्या कथांची आवड निर्माण करून दिल्या जात होती. लहानपणापासून मोरयाची चमत्कार ऐकून का होईना मोरयाबद्दल आवड निर्माण होत होती, प्रेम निर्माण होत होतं. मग जसे जसे मोठे होत होते, मोठ्या कथा येत होत्या, मग त्या समजत होत्या. पण पहिल्यांदा आवड निर्माण करणे, प्रीती निर्माण करणे हा जो भाव आहे तो या कथांचा उद्देश आहे. त्यासाठी अशा शेकडो कथा सांगितल्या आहेत. आता आपण मोठे झालोय, आता आपण मोठ्या कथांचा विचार करू.
म्हणून विनायक चरित्राचं वर्णन करत असताना त्यातल्या मोठ्या कथा कोणत्या आणि त्या कथांमधून आपल्याला शिकता काय येईल याचा प्रयोजन आपण डोक्यात ठेवून हे कथा सगळे ऐकणार आहोत. म्हणून या बाललीला आपण बाजूला ठेवू, पण मी आता सांगितलं तसं त्याचं प्रयोजनही समजून घ्यावं लागेल, म्हणजे मग त्याचा उपयोग आपल्याला कळेल. तो उपयोग आपल्या जीवनात आपण करावा. आपल्या घरात जे लहान लेकरं असतील त्यांना या पद्धतीचे भाषांतर त्या कथांचे उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून त्यांच्यातही गणेश भक्तीचं बीज रुजेल. यासाठी त्या कथा आहेत त्या आपण आता बाजूला ठेवू. आता आपण मोठ्या कथांचा विचार सुरू करू. भगवान मोठे झालेले आहेत, त्यांचा उपनयन संस्कार झालेला आहे. तो संस्कार एकदा झाला की वेदाध्ययन करायचं असतं. अर्थात इथं केवळ औपचारिकताच होती. ज्ञानाचा कंद स्वतःच प्रगटला होता. त्याला काय शिकायचं होतं, पण पद्धती आहे, परंपरा ज्या आहेत त्या खंडित करायच्या नसतात. ती परिपाठ चालवायचा असतो. या हिशोबात गुरूंच्या समोर, श्री गुरूंच्या म्हणजे वडिलांच्या समोर बसले, वडिलांनी एकदा सांगायचं, यांना पाठवायचं. या पद्धतीने अभ्यास झाला, सगळं अध्ययन झालं. आता पुढचा टप्पा असतो उपयोजनाचा. तर नुसता अभ्यास उपयोगाचा नाही, लक्षात घ्या. अभ्यास प्रचंड आहे आणि त्याचं जर उपयोजन नसेल तर तो अभ्यास निरर्थक असतो. किती बारकावे दिले तुमच्या माझ्या संस्कृतीने. तुमच्या माझ्या संस्कृतीने ज्ञान हा शब्द नपुंसकलिंगी सांगितला. का नपुंसकलिंगी सांगितलं असेल? किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. नुसतं ज्ञान नपुंसकच असतं, याचा अर्थ ते कोणाच कामाचं नसतं. नुसतं ज्ञान याचा अर्थ फक्त माहिती, फक्त डोक्यात कळलेलं असणं कामाचं नाही, त्याचं उपयोजन असलं पाहिजे. नाहीतर माहिती सगळं आहे आणि करत काहीच नाही. फायदा काय त्या ज्ञानाचा? तो भाग जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. म्हणून त्या ज्ञानाचं उपयोजन असलं पाहिजे. जे व्यावहारिक शिकवलेलं होतं त्याचं उपयोजन व्यवहारात कसं करायचं त्याचा स्वाभाविक विषय आला. भगवंतांनी पुढची लीला केली. काशीचे राजे काशीराज येऊन पोहोचले आणि येऊन पोहोचलेल्या काशीराजांनी महर्षी कश्यपांचं प्रार्थना केली, वंदन केलं, त्यांच्या चरणाशी विनंती केली, माझ्या मुलाचा विवाह संस्कार करायचा आहे, त्यासाठी आपण यावं, आपण आमचे कुलपुरोहित आहात, हा सगळा जो विधी आहे तो संपन्न करून द्यावा. स्वाभाविक राजांनी प्रार्थना केली. महर्षी कश्यपांनी त्याचं आगत स्वागत केलं, बसवलं त्याला शांत आणि सांगितलं, राजा निश्चितपणे तू जे घेऊन आलाय ते बरोबर आहे, काम आहे माझं, तुझ्या कुळाचा पुरोहित आहे मी, हे काम करून देणं माझी कर्तव्याचा भाग आहे. पण एक अडचण आहे, सध्या मी एक व्रत स्वीकारलंय आणि त्या व्रतामध्ये जे अनेक नियम आहेत ना, त्यातला एक नियम आहे, मला माझा आश्रम सोडता येत नाही. स्थानबद्धता असते, त्या स्थानबद्धतेला मला सोडायचं नाहीये. मी इथून निघू शकणार नाही, पण अडचण नाही, तुझं काम होईल. कशा पद्धतीने? माझा हा मुलगा तयार झालेला आहे, सगळे संस्कार यांनी पाठ केलेले आहेत, हा तुझे सगळे संस्कार करून देईल, याला तू घेऊन जा. थोडा वेळ आश्चर्य वाटलं राजाला, कारण एकदम नवयुवक आहे, बालक स्वरूपात वाटतील अशा प्रकारचे विनायक आहेत. पण आता महर्षी कश्यप म्हणत आहेत, नाही कसं म्हणायचं. राजा बाल विनायकाला घेऊन निघाले. विनायक निघालेत. रस्त्यात जाताना त्यांनी अनेक लीला ज्या केल्या त्यातली एक महत्त्वाची लीला आहे. हा देवांतक आणि नरांतक जे दोन आपल्याला सांगितले, त्यांचा काका रस्त्यात तप करत बसलेला होता. यांनी सूर्याची आराधना सुरू केली होती. सूर्याकडून एक अस्त्र त्याला येत होतं. हे अस्त्र मोरयाने रथातून उडी मारली, रस्त्यातच ते अस्त्र पकडलं आणि त्याच अस्त्राने त्या धूम्राक्षाचा वध केला. अशा प्रकारची एक मजेदार लीला आपल्याला पाहायला मिळते. या लीलांच्या मागच्या भूमिका समजून घ्या. तुम्हाला तप करत बसला होता, चांगला सूर्याची उपासना करत होता, शस्त्र मिळत होतं, त्याला मारायची गरज काय? व्यवस्थित लक्षात घ्या. भगवंताची आणि तुमची आमची दृष्टी मुळात कशी फरक असते. आपल्याला फक्त कृती दिसते, भगवान त्याच्या मागचा हेतू पाहत असतो. नुसती कृती कामाची नाहीये. अनेकदा कृती चांगली दिसत असेल, हेतू त्याचा जर वाईट असेल तर ती कृती वाईट आहे, लक्षात घ्या. दिसायला जर दिसत असेल की गणपती मंडळ तयार केलेलं आहे, मोरया समोर बसवलाय आणि मला सांगा जर मागच्या बाजूला पेंडॉलमध्ये जुवा खेळल्या जात असेल आणि दारू पिल्या जात असेल तर त्याला गणेशोत्सव म्हणायचं का? हे समजूनच घेतलं पाहिजे. कायम लक्षात ठेवा, तुमच्या माझ्या संस्कृतीने अशा भोळसटपणाला कुठेही थारा दिलेला नाही, नसला पाहिजे. याच्यावर नियंत्रणच असलं पाहिजे. भगवंताचं नाव घेत धर्माच्या नावाने अधर्म जर चालत असेल तर ते वाईटच आहे, त्याचं खंडनच असलं पाहिजे, त्याचा नकारच असला पाहिजे. या निमित्ताने हे सांगायचंय, हेतूही शुद्ध असले पाहिजे, कृती तर शुद्ध असलीच पाहिजे. यज्ञ करतोय, दिसायला चांगलं दिसतं, पण समजा कल्पना करा मी उद्या यज्ञ करायला
करायला बसलो आणि कोणी मला येऊन विचारलं काय यज्ञ करतोय आणि त्याला तुम्ही सांगितलं भारतावर पारतंत्र्य यावं म्हणून मी यज्ञ करतोय, काय केलं पाहिजे? त्याचं उत्तर आहे कापून त्याच यज्ञात टाकला पाहिजे. याच्यासाठी नाही आहेत यज्ञ. लक्षात घेतलं पाहिजे, हेतू महत्वाचा आहे, उद्दिष्ट महत्वाचं आहे. ते नसलं तर भगवान जवळ करत नाही. हा राक्षसांचा काका आहे, राक्षसीच मनोवृत्तीचा आहे. शक्ती मिळाल्यानंतर त्याचा उपयोग जनतेला त्रासच देण्यासाठी करणार आहे, म्हणून भगवंतांनी मारला, कारण त्यांच्यावर नियंत्रण आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, आपोआप त्या दोघांना निरोप पोहोचला की आता तुम्हाला मारणारा येऊन पोहोचलेला आहे, हाही त्यातला एक उद्देश असतो. त्याला मारलं. त्याला मारल्याबरोबर त्याचे 2 मुलं मनू आणि जघन नावाचे हे दोघं भगवंतावर चालून आले, सगळ्या सैन्यासह चालून आले. कथेतला पुढचा भाग आपल्या महत्वाच्या मजेदार कामाचा. राजांनी ताबडतोब हात वर केले. जाताना राजा खूप जीव सांगून गेला होता कश्यपांना, लहान बालक आहे असं समजून, मी याचं संरक्षण करील, माझ्यासोबत हा असेल, काही काळजी करू नका. कश्यप मनातल्या मनात हसत होते. त्यांना माहिती होतं भगवत तत्व काय आहे, पण राजाला माहीत नाही. राजा म्हणतो मी यांचं संरक्षण करेल. आता सैन्य समोर आल्याबरोबर राजाने हात वर केले, म्हणे मी नाही काही केलं, यांनी तुमच्या वडिलांना मारलं. सोडून दिलं राजाने. आपणही असंच करतो. आम्ही असं कुठं करतो, आमच्या समोर केव्हा सैन्य येतं? त्याचं उत्तर आहे सैन्याचा विषय नाहीये, भाव लक्षात घ्या त्यातला. ज्या वेळा तुमच्या घरी 2-4 कामं जास्तीची असतात, त्या दिवशी ज्या गोष्टीला पक्की सुट्टी देता ती गोष्ट पूजा असते की नसते, स्वतःला विचारायचं. करता की नाही असं निश्चित करता. संकट आल्यानंतर भगवंताला जर सोडून देत असाल, काय भगवंताचं अडलेलं आहे, आपल्या मागे खूप काम आहेत असं समजून आपण जर भगवंताला दूर करत असू तर भगवान कसा प्रसन्न होईल या निमित्ताने आपले चिंतन समोर ठेवायचंय, तेच सांगायचंय. पण आपण असंच करतो, घरात 4 कामं जास्त असले की पूजेला बाजूला ठेवतो. बरं, पूजेला आपण खरंच प्राधान्य देतो का आपल्या आयुष्यात? स्वतःला विचारा शांतपणे. किती मजेदार वाक्य असतात घराघरामध्ये. कधीतरी लहान भावाला माझ्याऐवजी तू पगार काढून घे असं म्हटलंय का? नाही म्हटलं. कधीतरी माझ्याऐवजी तू जेवून घे असं म्हटलं का? नाही म्हटलं. माझ्याऐवजी नवीन गाडी तूच वापर असं म्हटलं का? नाही म्हटलं. माझ्याऐवजी सगळे कपडे तूच वापर असं म्हटलं का? नाही म्हटलं. पण माझ्याऐवजी आजच्या दिवस पूजा तू करून टाक असं म्हणता की नाही? म्हणता. का म्हणता? कारण पूजेनं आपल्या जीवनात प्राधान्यच नाहीये. बरं, वाक्य किती अजब. माझ्याऐवजी तू पूजा करून टाक. टाकायची गोष्ट आहे पूजा. पूजा ही टाकायची नाही, करून घेण्याची गोष्ट आहे. कुठे कोणती क्रियापद वापरले पाहिजे याचं भान असलं पाहिजे. अजब वापरतात. स्नान करून घे आणि पूजा करून टाक. म्हटलं स्नान करून घ्यायचं काय असतं? स्नान करून टाकायचं असतं आणि पूजा करून घ्यायची असते. कारण त्यातला आनंद स्वीकारायचा असतो, तो आनंद जीवनात उतरवायचा असतो. आपण चुकीच्या पद्धतीने बोलतो, कसा मोरया पावेल या निमित्ताने तेही चिंतन करायचं आहे की मोरयाला सोडायचं नाहीये, त्याच्या भरोशावर सगळं चाललंय. कळत नव्हतं राजाला, राजाने त्याला सोडून दिलं. मोर्याने अर्थात सैन्याचा विनाश केला हे सांगायची वेगळी गरज नाहीये. काशीमध्ये जाऊन पोहोचले. विवाह संस्कार सगळा करायचा आहे, त्या पद्धतीची रचना सुरू आहे. एक दिवस राजा त्यांच्या महालामध्ये गेला, जिथे भगवान विनायकांना उतरवलं होतं त्या महालात गेला आणि महालामधलं दृश्य पाहिल्यानंतर राजा आश्चर्यचकित झाला. राजा म्हणतो राजवाड्यात मला शक्य नाहीये, सम्राट अवस्थेत आहे मी, मला शक्य नाही असे अद्वितीय उपचार. कोणी याची पूजा केलेली आहे? भगवान विनायक मध्ये बसलेले आहेत, अद्वितीय पूजा झालेली आहे, अद्वितीय पदार्थ समोर सगळे ठेवलेले आहेत. आश्चर्य वाटलं. स्वाभाविक विचारलं. त्या राजाने विचारल्यानंतर भगवान विनायक समजावून सांगतात, माझे अद्वितीय भक्तराज आहेत महर्षी भृशुंडी. आज चतुर्थी आहे, त्यांनी मानस पूजा केली. सध्या मी अवतारात इथं आहे, मला येऊन पोहोचली. राजाला आश्चर्य वाटलं, एवढे अद्वितीय भक्त कोण आहेत? म्हणे मला दर्शन घ्यायचंय. भगवान विनायक म्हणतात मीट डोळे. राजाने डोळे मिटले, येऊन पोहोचला. आम्हाला आश्रमामध्ये समोरचं दृश्य पाहिलं, राजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले, कारण गजशुंडाधारी अशा प्रकारचं ते अद्वितीय विभूतिमत्व समोर पाहिलं. राजाने पाय धरले, त्याच्या भाग्याने ते देहभानावर होते. त्यांनी स्वाभाविक विचारलं, कोण आहेस, कुठून आला, कशा करता आला? म्हणे माझ्याकडे सध्या भगवान विनायक रूपामध्ये श्री गणेश माझ्याकडे येऊन पोहोचलेले आहेत. कारण तोपर्यंत मधल्या सगळ्या चमत्कारातून मोरया आहे हे कळलेलं होतं, दैवी व्यक्तिमत्व आहे, विभूतिमत्व आहे हे कळलेलं होतं. म्हणजे माझ्याकडे मोरया येऊन पोहोचलेले आहेत, तुम्हाला दर्शनाकरता बोलवत आहेत. यांनी विचित्र प्रश्न विचारले. भगवान भृशुंडी प्रश्न विचारतात, म्हणे 4 हात आहेत? ते म्हणाले नाही.
कारण मोरया सामान्य मानवी अवस्थेमध्ये होते. म्हणे 4 हात आहेत का? म्हणे नाही. म्हणे 5 अंकुश रथमोदक घेतलेले आहेत का? ते म्हणाले नाही. म्हणे सिद्धिबुद्धींनी युक्त आहेत का? ते म्हणाले नाही. म्हणे एकदंत आहे का? ते म्हणाले नाही. म्हणे लंबोदर स्वरूप आहे का? ते म्हणाले नाही. राजा प्रत्येक प्रश्नाला नाही म्हणतोय. शेवटचा महत्वाचा प्रश्न महर्षींनी विचारला, म्हणे गजशुंडा आहे का? राजा म्हणतो नाही, कारण नरमस्तकधारी अवस्थेत होते. भगवान ऋषूंनी म्हणतात, जर अशा गोष्टी नसतील तर मी दर्शनाला येत नाही. धक्का बसला राजाला. प्रत्यक्ष मोरया बोलवतोय. अहो म्हणे प्रत्यक्ष गणेश. ते म्हणे जगात सगळीकडे गणेशच तत्व भरलंय, दुसरं आहे काय? मला त्या मोरयाच्या कृपेने त्याचं स्वरूप मिळालं, गजशुंडा तयार झाली. आता गजशुंडा नसलेल्या कोणाच्या दर्शनाकरता मी कशा करता यायचं? काय एकनिष्ठता आहे लक्षात घ्या. ती एकनिष्ठता आपल्याला सांगायची आहे. भगवान ऋषूंनी असं सांगितलं. राजा म्हणतो आता मी काय करू? म्हणे वापस जा. म्हणे अहो कसा जाऊ? म्हणे आला कसा? म्हणे मी डोळे मिटली इथं आलो. म्हणे तू डोळे मीट. भगवान ऋषूंनी त्यांना वापस पाठवलं. राजा एकटाच आलाय म्हटल्यानंतर विनायकांनी विचारलं काय झालं, वापस का आला? म्हणे अहो त्यांनी असं असं सांगितलं. म्हणे हरकत नाही, पुन्हा जा. राजा पुन्हा जाऊन पोहोचला. राजन पुन्हा गेल्यानंतर स्वाभाविक महर्षी ऋषूंनी विचारलं का परत आला? म्हणे तुम्ही जसं सांगितलंय ना तसे आहे. एकदम महर्षी भृशुंडी उठून उभे राहिले. अंगावर रोमांच आलेले आहेत. 3 पावले टाकत गेले असं वर्णन आहे. याचा अर्थ 3 देह ओलांडून गेले, 3 अवस्था ओलांडून गेले, 3 काळ ओलांडून गेले. 4थ्या अवस्थेत चतुर्थीला मोरयाच्या चरणाशी पोहोचले. ती चतुर्थी आपल्याला सांगायची आहे. ती एकनिष्ठता भगवान ऋषूंच्या चरित्रातली आपल्या समोर ठेवली. एका मोरयाशिवाय आणि त्याही मोरयाच्या एका स्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार करायचा नाही. ही भूमिका आपल्या समोर या निमित्ताने ठेवली. मोरयाने पुढची लीला केली. आता विवाह संस्कार आटोपलेला होता. सगळी शांतता झाली होती. मोरया परत जाणार अशी रचना निर्माण झाली होती. आणि मग स्वाभाविक गावातले सगळे लोक, कारण आता सगळ्यांना कळलं होतं, अनेक चमत्कार केले होते. त्या चमत्काराने यांचं दिव्यत्व कळलेलं होतं. सगळे प्रार्थना करतायत, प्रभू जाण्याच्या आधी एकदा आमच्याकडे या. भगवान म्हणतात कसं शक्य आहे? सगळ्यांच्या घरी कसं एकदा विकाव्या जाणार? इतक्या सगळ्यांकडे मी रोज जात बसलो तर वापस कधी जाणार? अशा पद्धतीने सामान्य व्यावहारिक सध्या पहिल्यांदा समजून पाहिलं. नाही लोक ऐकत म्हटल्यानंतर शेवटी सांगितलं ठीक आहे, उद्या सगळ्यांच्याच घरी एकदम जी एकाच वेळी सगळ्यांच्या घरी येणार कसे? लोकांना पहिल्यांदा प्रश्न वाटला, पण नंतर पटलेलं होतं की काही ना काही चमत्कार करू शकतात, निश्चित येतील. गावभर सगळीकडे वार्ता झाली, उद्या विनायक सगळ्यांच्या घरी येणार. गमतीची गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांच्या घरी येणार ही बातमी गावाच्या बाहेर पोहोचली. गावाच्या बाहेर 2 जण राहत होते, शुक्ल आणि विद्रुमा नावाचे. हे 2 गृहस्थ, 2 दंपती जे आहेत, हे 2 जण राहत आहेत. कमालीचे दारिद्र्य आहे. दारिद्र्य म्हणजे किती दारिद्र्य? चंद्रमौळी असा एक शब्द तुमच्या माझ्या संस्कृतीने वापरला. चंद्रमौली याचा अर्थ, मौली म्हणजे डोकं, ज्यांच्या डोक्यावर चंद्रच दिसतो. याचा अर्थ झोपल्यानंतर ज्यांना छतातून बाहेर वरचा चंद्र दिसू शकतो त्या अवस्थेतली ज्याची झोपडी त्याला चंद्रमौळी झोपडी असं म्हणतात. म्हणजे दिवसा सूर्य किती वर गेला हे पाहायला बाहेर जायची गरज नाही, रात्री चंद्र किती पलीकडे गेला हे पाहाय करता बाहेर जायची गरज नाही, अशा झोपडीत राहत होते. पण बातमी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली, उद्या मोरया सगळ्यांच्या घरी येणार. लक्षात घ्या, एवढ्या दारिद्र्यात असून सुद्धा ते 2 जण म्हणतात सगळ्यांच्या घरी येणार, अर्थ आपल्याही घरी येणार, स्वागत केलं पाहिजे. काहीच नाही जवळ आणि तरी स्वागत केलं पाहिजे. पण लक्षात ठेवा, आपल्याला तो संस्कार सांगायचा आहे की अरे जवळ काही नाही याचं रडगाण गात बसू नका. जे आहे त्याचा उत्सव कसा करायचा आपल्याला शुक्ल विद्रुमेच्या कथेच्या निमित्ताने सांगितलं. जंगलात गेले, नवीन झाडोपाला आणला, सगळी झोपडी व्यवस्थित साकारली, तयार केली, सुंदर जमीन सारवून काढली, गाईच्या शेणाने संपूर्ण सारवणी केलं. नाना प्रकारच्या रांगोळ्या काढायच्या. जवळ कुठे आहे रांगोळी? यज्ञ करत होते, यज्ञकुंडातलं भस्म उचललं, त्यांनीच रांगोळ्या काढल्या. एकदा इच्छा असते ना की मग मार्ग सापडतात. आपल्याला करण्याची इच्छाच नसते म्हणून आपण समस्या सांगत बसतो. ज्यांना करायचंय ते वेगवेगळ्या पद्धतीने उपाय करतात. जंगलातून झाडं फळं गोळा करून आणले, आवळे गोळा करून आणले, नंतर मुखशुद्धी करता देण्यासाठी 5 घरी भिक्षा मागितली. जे काही धान्य मिळालं त्या सगळ्याचं पीठ एकत्र केलं, त्या पिठाचं पेस्ट तयार केली. मोरया आपल्याकडे येणार, सगळीकडे येणार, म्हटल्यानंतर आपल्याकडे येणार. या आनंदात घरात दारावर ध्वज लावला, कारण थोडा विषय निश्चितपणे करता येत होता. या सगळ्याचं स्वागत केलं, स्वागताची सगळी तयारी केली. शुक्ल विद्रुमा वाट पाहत बसले आणि भगवान
निघाले बाहेर. सगळ्यांच्या घरी वेगवेगळ्या रूपामध्ये अनेक अवतार घेऊन जाऊन पोहोचले. खऱ्या रूपामध्ये पोहोचले शुक्ल बिद्रुमेच्या घरी, कारण तिथे भाव होता आणि भगवंताला भाव आवश्यक असतो. मोरया त्यांच्याकडे जाऊन पोहोचले. वर्णन आहे ती पेज नुसती वाढलीच मोरयाला खाण्याकरता सगळीकडून वाहतीये. पत्रावळ धरायची कशी? मोरया दशभुज स्वरूपात प्रकट झाली असं वर्णन आहे. 8 हातांनी मोरयाने ती पत्रा 8 बाजूनी धरली आणि 2 हातांनी आनंदाने खायला सुरुवात केली. सांगायची गोष्ट, मोरयापर्यंत तो भाव पोहोचतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मोरयाचं पूजन केलं. शमी, मंदार, दूर्वार्पण केल्या आणि आनंदाने स्तोत्रपाठ करत बसले. हा सगळा कथाभाग जेव्हा महर्षी सूत शौनकांना सांगतात, महर्षी शौनक प्रश्न विचारतात. दूर्वांचं महात्म्य तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या कथेंच्या माध्यमातून सांगितलं. आता आपण म्हणताय शमी आणि मंदार समर्पित केले. हे शमीचं आणि मंदाराचं महात्म्य आम्हाला सांगा. या नेमक्या वनस्पती कोणत्या आहेत? या मोरयाला इतक्या प्रिय का आहेत? कशा पद्धतीने त्या मोरयाला प्रिय झाल्या? हा सगळा कथाभाग तुम्ही आम्हाला सांगा. शौनकांनी प्रश्न विचारला. त्याच्यावर महर्षी सूत शमीचं आणि मंदाराचं महात्म्य त्यांना समजून सांगतील. तो भाग आपण उद्या पाहू. तोपर्यंत जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.